तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मंदिराच्या दिशेने निघालेले आपण बघतोय। त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब देखील उपस्थित असलेलं पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी तसंच मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे हे देखील त्यांच्या सोबत उपस्थित असलेले पाहायला मिळतात। शासकीय विश्रामगृहाची ही दृश्य आपण बघतोय आणि इथून आता पंढरपूर विठ्ठल मंदिरापर्यंत वाहनांनी मुख्यमंत्री जाणार आहेत आणि त्यांच्यासोबत काही नेते देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात। श्रीकांत शिंदे हे मंदिरात पुढे निघालेले आहेत, तर थोड्याच वेळात मुख्यमंत्री देखील मंदिराच्या दिशेने निघणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडणार आहे आणि त्यासाठी आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री मंदिराच्या दिशेने निघणार आहेत। रात्रीबरोबर पहाटे 2:10 शासकीय विश्रामगृहातून मंदिराकडे त्यांचं प्रयाण होईल, तर 2:20 ते 4:30 वाजेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची आणि माता रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडणार आहे। महाराष्ट्रातल्या परंपरेनुसार आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडत असते आणि यावेळी एका वारकरी दाम्पत्याला देखील मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान असतो। त्याचबरोबर यंदा आषाढीच्या शासकीय महापूजेस 10 मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना देखील निमंत्रण दिलं जाणार असल्याची माहिती मिळते। तर ही दृश्य आहेत थेट पंढरपूरमधल्या शासकीय निवासस्थानाची। इथूनच मुख्यमंत्री आता थोड्याच वेळात शासकीय महापूजेसाठी विठ्ठल मंदिराकडे निघणार आहेत आणि त्या संदर्भात ताफा मुख्यमंत्र्यांचा तयार ठेवण्यात आलेला आहे।